शांततेनं या आपल्या प्रचार फेरीमध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं. गाडीच्या मागे राहावा. तुम्हाला काय होणार नाही. सर्व कार्यकर्त्यांना एक सूचना आहे. सर्व कार्यकर्त्यांना एक सूचना आहे. सुरुवातीला मी आमदार समाधानदादा अवतारे आणि आपले जे पुरुष उमेदवार आहेत ते सगळे नमस्कार लोकांना करायकरता आम्ही उभा राहू. आमच्या पाठीमागं सगळे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते ते सगळे असतील. त्यानंतर महिलांचा जो रथ आहे त्याच्यावरती आपण सगळ्या महिला उमेदवारांना उभं केलंय. त्या महिलांचा रथ त्याच्या पाठीमागं राहील आणि त्याच्या पाठीमागं सगळ्या महिला भगिनी राहतील. आपण शिवतीर्थापासून नाथ चौक, दत्तघाट, कालिका देवी चौक इथून आपण परत गौतम विद्यालयाकडे जायचंय. गौतम विद्यालय, भाईबाई चौक, तिथं 7 नंबर शाळा, 9 नंबर शाळा, 9 नंबर शाळेकडनं आपण परत यायचं महात्मा फुले पुतळ्याकडं आणि महात्मा फुले पुतळ्यानंतर ह्या आपल्या प्रचार फेरीचं विसर्जन जिथं आता आपण आहे याच ठिकाणी होणार आहे. आज कुठलीही सभा भाषणं होणार नाही. फेरी झाल्यानंतर आपण सगळ्यांनी आपल्याला ती वाटून दिलेली कामं आहेत ती कामं करायला जायचंय प्रभागामध्ये. उद्या संध्याकाळी 6 वाजता शिवतीर्थावरती आपल्या पक्षाच्या वतीनं शेवटची प्रचार सभा जाहीरपणे होणार आहे. त्या सभेला अशाच संख्येनं आपण सगळ्यांनी उपस्थित राहायचंय. त्यामुळं आजच्या मिरवणुकीमध्ये कुठेही फक्त भारतीय जनता पक्ष आणि कमळ चिन्ह याचीच घोषणा राहतील. वैयक्तिक कुठल्या घोषणा देऊ नका. कुणाला खांद्यावर घ्या, कुणी हात वेडेवाकडे करा, नाचा असला प्रकार या मिरवणुकीत प्रचार फेरीमध्ये कुणीही करू नये. माझी विनंती आहे सगळ्यांना. आणि शांतपणे कुठेही धावपळ नाही, काही नाही. 2-2.5 किलोमीटरचा फक्त मार्ग आहे. त्यामुळे काही फार वेळ लागणार नाही. तेव्हा आपण शांतपणे जाऊया. मतदारांना आम्ही पुढे अभिवादन करतो. तुम्ही मागं घोषणा द्या, हात उंचावून त्यांना विनंती करा. एवढं आपल्याला परवानगी आहे. पण कुठेही गोंधळ, गडबड, काही शिवीगाळ कोणालाही काही एकमेकाला करू नका. धक्का लागला, चुका धक्का मारला असं करू नका. ही गर्दी असती. त्यामुळे शांतपणे आपण जाऊया जेणेकरून लोकांमध्ये एक चांगला मेसेज सुद्धा गेला पाहिजे की आपण चांगल्या संस्काराचे पदाधिकारी आहोत. उद्या मात्र संध्याकाळच्या सभेला सगळ्यांनी यायचं. भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी